हाय फ्रेंड्स, आज आपण बॉर्न हायबर सायकल हा नेक्स्ट पॉईंट बघणार आहे थर्मोडायनेमिक्सच्या चॅप्टरमधला. आता आपल्याला माहिती आहे की एक केमिकल रिॲक्शन जर आपल्याला कन्सिडर करायची असेल तर त्या केमिकल रिॲक्शन मध्ये नंबर ऑफ स्टेप्स इन्व्हॉल्व असतात. फॉर एक्झाम्पल आपली फेमस एक रिॲक्शन माहिती आहे NaClची, जे आपण मीठ तयार करतो ते कसं तयार होतं, Na+Cl इट गिव्स NaCl. आता ही एवढी रिॲक्शन ही सरळ साधी सिंपल आहे का की एक Na घेतला, एक Cl घेतला आणि एक आपल्याला लगेच NaCl मिळाला? तर नाही, त्याच्या मागे भरपूर त्याच्यात अजून नंबर ऑफ स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. मग कुठल्या स्टेप्स इन्व्हॉल्व असू शकतात फॉर्मेशन ऑफ NaCl मध्ये? पहिली गोष्ट, हा सोडियम जो आपण घेणार आहे NaCl साठी जो सोडियम घेणार आहे, Na मेटल आहे, तो हा जो Na आहे तो सॉलिड स्टेटमध्ये, आणि क्लोरीन जो आपण घेणार आहे तो कुठल्या स्टेटमध्ये? गॅसेस स्टेटमध्ये. मग जर आपल्याला रिॲक्शन कंप्लीट करायची असेल तर दोन्ही काय पाहिजेत? दोन्ही एक तर सॉलिड पाहिजेत किंवा दोन्ही गॅसेस स्टेटमध्ये पाहिजेत. त्यामुळे जर NaCl फॉर्मेशन आपल्याला करायचं असेल तर दोन्ही काय पाहिजेत? एका स्टेटमध्ये पाहिजे, त्याशिवाय त्यांची रिॲक्शन होऊ शकत नाही. मग आपल्याला काय केलं पाहिजे? एकतर Na गॅसेस स्टेटमध्ये केला पाहिजे किंवा क्लोरीन हा जो गॅसेस स्टेटमध्ये आहे त्याचं सॉलिड स्टेटमध्ये कन्व्हर्जन केलं पाहिजे. त्यामुळे पहिली स्टेप आपली काय असणार आहे? NaCl फॉर्मेशनमध्ये Na सॉलिडचं कन्व्हर्जन आपण Na गॅसमध्ये करतोय. आता मित्रांनो, अशी कोणती प्रोसेस आहे की ज्याचं कन्व्हर्जन ज्या प्रोसेसमध्ये आपण सॉलिडचं कन्व्हर्जन गॅस स्टेटमध्ये करतो? तुम्हाला मागच्या वर्षी खूप साऱ्या प्रोसेस झालेल्या आहेत. ते प्रोसेस कुठले? तर डायरेक्ट सॉलिडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये करण्याची जी प्रोसेस आहे आपण त्याला काय म्हणतो? सब्लिमेशन. मग आपण इथं काय करणार आहे? सोडियम सॉलिडचं सोडियम गॅसमध्ये कन्व्हर्जन करणार आहे, आणि त्यासाठी काय करणार आहे? आपण सब्लिमेशन करणार आहे. आणि त्यामुळे पहिली स्टेप कुठली असणार आहे? सब्लिमेशन ऑफ सॉलिड मेटल. आता ह्या स्टेपला सब्लिमेशन जर आपल्याला करायचं असेल तर विदाउट एनर्जी पॉसिबल आहे का? नाही. मग हा जो पॉईंट बघणार आहे आपण, बॉर्न हायबर सायकल, हा आपल्याला काय सांगतोय की एका केमिकल रिॲक्शनमध्ये किती नंबर ऑफ स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत आणि त्या नंबर ऑफ स्टेप्समध्ये किती नंबर ऑफ एनर्जीज इन्व्हॉल्व आहेत, हे सगळं आपल्याला कुठल्या सायकलमुळे करणार आहे? बॉर्न हायबर सायकलमुळे. आता प्रत्येक स्टेपला कोणती ना कोणती तरी एनर्जी लागणार आहे. जसं आपण पहिली स्टेप बघितली, सोडियमचं कन्व्हर्जन गॅसमध्ये करायचं असेल तर आपल्याला सब्लिमेशन करायला लागते. याचाच अर्थ काय करायला लागते? आपल्याला काय करायला लागते? त्याला हीट द्यायला लागते. सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करायला लागणार? आपल्याला हीट द्यायला लागणार आणि त्याचं सब्लिमेशन करायला लागणार. मग ह्या प्रोसेसमध्ये जी काय एनर्जी लागेल त्याला आपण काय म्हणणार आहे? सब्लिमेशन एंथॅल्पी, ΔSUBH. इथं दाखवलं तुम्हाला, ΔSUBH. नेक्स्ट सेकंड प्रोसेस, आता Na सॉलिडचं कन्व्हर्जन Na गॅसमध्ये केलं. आता सेकंड स्टेप आपली कुठली असणार आहे? सॉलिडचं जर कन्व्हर्जन केलं, आता नेक्स्ट स्टेप आपली काय असली पाहिजे? आता NaCl तयार होताना, NaCl हा कसला कंपाऊंड आहे? आयोनिक आहे का कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे? तर आयोनिक कंपाऊंड आहे. मग आयोनिक ज्यावेळेस कंपाऊंड तयार होतो त्यावेळेस आयोनिक बॉन्ड तयार होतो, आणि आयोनिक बॉन्ड कधी तयार होतो? ज्यावेळेस आयन्स तयार होतात त्यावेळी. त्यामुळे दुसऱ्या स्टेपला आपल्याला काय करायला लागते? हा जो सोडियम ॲटम आहे त्याचं कन्व्हर्जन सोडियम आयनमध्ये करायला लागते. मग सोडियम आयन कसा तयार होतो किंवा कोणताही आयन तयार कधी होतो ॲटमपासून? ज्यावेळेस एखादा इलेक्ट्रॉन देतो त्यावेळेस त्याचा आयन तयार होतो. सोडियमला काय करायला लागणार आहे? एक आयन द्यायला लागणार आहे. मग दुसरी स्टेप काय असणार आहे? आयोनायझेशन ऑफ Na मेटल. Naचं काय करतोय आपण? आयोनायझेशन करतोय. Na मधून एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला, Naचा काय तयार झाला? Na+. आता मित्रांनो, ह्या ठिकाणी जी एंथॅल्पी लागणार आहे ॲटम इलेक्ट्रॉन बाहेर काढायला, ती कुठली एंथॅल्पी आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये झालेली आहे? ती कुठली असणार आहे? आयोनायझेशन एंथॅल्पी. इथं दाखवले ΔIONH, म्हणजेच आयोनायझेशन एंथॅल्पी तुम्हाला दाखवली. नेक्स्ट स्टेप, आता क्लोरीन आपण घेतलाय. आता NaCl मध्ये किती क्लोरीन लागतात? एकच क्लोरीन लागतं. पण इथं आपलं क्लोरीन नेहमी कोणत्या ह्याच्यात स्थितीत आढळतो? क्लोरीन नेहमी क्लोरीन हा डायटोमिक मॉलिक्युल आहे, त्यामुळे तो दोन ने आढळतो. त्यामुळे आपल्याला इथे एकच क्लोरीन पाहिजे. त्यामुळे आता 2 क्लोरीनचं काय केलं पाहिजे? आपल्याला एकच क्लोरीन केला पाहिजे. मग 2 क्लोरीन Cl2चं आपल्याला Cl करायचं असेल तर काय केलं पाहिजे? आपल्याला त्याचं डिसोसिएशन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? डिसोसिएशन केलं पाहिजे. तर दाखवलं आपल्याला 1/2 Cl2 इट गिव्स Cl. एक Cl आपल्याला मिळतो, म्हणजे त्याचं काय करतो आपण? डिसोसिएशन. नेक्स्ट स्टेप काय असली पाहिजे आपली? डिसोसिएशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल. समजलंय? क्लोरीनचं डिसोसिएशन झालं, Cl2चा Cl तयार झाला. त्यासाठी जी एंथॅल्पी लागणार आहे ती कुठली असणार आहे? डिसोसिएशन एंथॅल्पी. आणि नेक्स्ट चौथी, त्या क्लोरीन ॲटमचं परत काय केलं पाहिजे? क्लोरीन आयनमध्ये कन्व्हर्जन केलं पाहिजे. आता एक आपल्याला कॅटायन मिळाला होता, दुसरा काय मिळाला पाहिजे? ॲनायन मिळाला पाहिजे. हा जो इलेक्ट्रॉन इथं सोडियमने दिलाय तो कोण करणार आहे? ॲक्सेप्ट करणार आहे? क्लोरीन ॲक्सेप्ट करणार आहे.
त्यामुळे क्लोरीन प्लस ई इट गिव्स Cl मायनस. आता इलेक्ट्रॉन आत घेतला त्यावेळेस सुद्धा जो एनर्जीमध्ये चेंज होतो त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. कुठल्या एन्थाल्पी म्हणतो, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि त्यामुळं ह्या स्टेपला कुठली एन्थाल्पी लागणार आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि फायनली मग काय करायचं आहे, हा Na प्लस आणि हा Cl मायनस ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून NaCl तयार होणार आहे. आणि ते कॉम्बिनेशन करायला सुद्धा काहीतरी एनर्जी लागणार आहे, त्याला म्हणणार आहे आपण लॅटिस एन्थाल्पी, दॅट इज डेल्टा LH. आता मित्रांनो आपण एक रिएक्शन आपण बघितली तर त्यासाठी किती स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत, तिथं 5 स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. आणि त्या प्रत्येक स्टेपला काय कुठली ना कुठली तरी एनर्जी लागते. पहिल्या स्टेपला सब्लिमेशन एन्थाल्पी, दुसऱ्या स्टेपला आयोनायझेशन एन्थाल्पी, तिसऱ्या स्टेपला डिसोसिएशन एन्थाल्पी, चौथ्या स्टेपला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि 5व्या स्टेपला लॅटिस एन्थाल्पी. म्हणजे प्रत्येक स्टेपला कोणती ना कोणती तरी एनर्जी रिक्वायर्ड आहे. आणि ह्या एका रिएक्शनच्या प्रोसेसमध्ये जेवढ्या काही एनर्जीज लागणार आहेत आणि जेवढ्या स्टेप्स लागणार आहेत त्याचं रिप्रेझेंटेशन कोण करते, बॉर्न-हायबर सायकल करते. आणि इथं मग तुम्हाला फॉर्मेशन एन्थाल्पी फॉर्मेशन किंवा एका रिएक्शनसाठी जी काय लागणार आहे एन्थाल्पी ती कशी कॅल्क्युलेट करणार तुम्ही, ह्या सगळ्या एन्थाल्पीची बेरीज करून तुम्हाला त्या रिएक्शनसाठी जेवढी एन्थाल्पी लागणार आहे तीच म्हणजे काय मिळणार आपल्याला, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, दॅट इज डेल्टा FH मिळणार आहे. म्हणजे काय करायला लागणार आपल्याला, सब्लिमेशन एन्थाल्पी प्लस आयोनायझेशन एन्थाल्पी प्लस डिसोसिएशन एन्थाल्पी प्लस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी प्लस लॅटिस एन्थाल्पी, ह्या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायला लागणार आहे. समजले. नेक्स्ट, एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन. ही परत एक डेफिनेशन आहे. द एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन सोल्युशन ऑफ वन कॉन्सन्ट्रेटेड इज डायल्युटेड टू फ्रॉम द सोल्युशन ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेटेड. एखादं सोल्युशन दुसऱ्या सोल्युशनमध्ये, एका कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन दुसऱ्या कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होताना जी काय एन्थाल्पी लागते त्याला आपण काय म्हणणार आहे, एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन. आता इथं तुम्हाला एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन कशी कॅल्क्युलेट करायची ते तुम्हाला दिले. डेल्टा, जर टोटल एन्थाल्पी काढायची असेल तर तुम्ही कशी काढणार, ज्याची एन्थाल्पी जास्त आहे त्याच्यातून ज्याची एन्थाल्पी कमी आहे त्याची वजाबाकी करायची. जे काय मिळेल ते तुम्हाला काय असणार आहे, एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन असणार आहे. नेक्स्ट, थर्मोकेमिस्ट्री आपल्याला बघायची. ते थर्मोकेमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे, थर्मोकेमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ एन्थाल्पी चेंज इन केमिकल रिॲक्शन. थर्मोकेमिस्ट्रीत आपण कशाचं स्टडी करतोय, एन्थाल्पी केमिकल रिॲक्शनमध्ये जी काय एन्थाल्पी चेंज होते म्हणजे जी काय एनर्जी चेंज होते त्याचा अभ्यास आपल्याला कुठं करायचा आहे, थर्मोकेमिस्ट्रीमध्ये करायचा आहे. आता इथे तुम्हाला 2 टाईपच्या रिएक्शन तुम्हाला माहिती आहेत. एक आहे एक्झोथर्मिक आणि दुसरे आहे एंडोथर्मिक. आता एक्झोथर्मिक रिएक्शन कोणाला म्हणायचं आणि एंडोथर्मिक रिएक्शन कोणाला. सिंपल आहे, एक्झो आणि एंडो. द रिएक्शन इन विच हीट रिलीज इन द सराउंडिंग इज कॉल्ड एक्झोथर्मिक रिएक्शन. जी रिएक्शन हीट बाहेर फेकली जाते, ज्या रिएक्शनमध्ये हीट बाहेर फेकली जाते त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि ज्या रिएक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, त्या रिएक्शनला आपण म्हणतो एंडोथर्मिक रिएक्शन. परत एकदा बघा, ज्या रिएक्शनमध्ये हीट रिलीज केली जाते म्हणजे बाहेर फेकली जाते त्या रिएक्शनला आपण म्हणणार आहे एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन. ज्या रिएक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते त्या रिएक्शनला काय म्हणणार आपण, एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन. म्हणजे एक्झोथर्मिकमध्ये काय होते, हीट इज रिलीज, हीट बाहेर फेकली जाते. आणि एंडोथर्मिकमध्ये काय होते, हीट इज ॲब्सॉर्ब. एक्झो मीन्स हीट इज रिलीज, हीट बाहेर फेकली जाते त्याला म्हणतो आपण एक्झोथर्मिक. आणि ज्या रिएक्शनमध्ये हीट आत घेतली जाते, ॲब्सॉर्ब केली जाते त्या रिएक्शनला आपण म्हणतो एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन. नेक्स्ट, त्यातला परत डिफरन्स इथं तुम्हाला दिला. एक्झोथर्मिक रिएक्शन आर ऑकर्स बाय इव्हॉल्युशन ऑफ हीट. त्यात हीटचं इव्हॉल्युशन होतं म्हणजेच हीट बाहेर फेकली जाते. एंडोथर्मिक रिएक्शन ऑकर्स बाय ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट आत घेतली जाते. अँड एक्झोथर्मिक रिएक्शनमध्ये काय असणार आहे, सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट इज लेसर दॅन सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट. म्हणजे एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शनमध्ये रिॲक्टंटची एन्थाल्पी काय असते, जास्त असते. आणि एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये प्रोडक्टची एन्थाल्पी जी असते काय असते, जास्त असते. व्हाईस वर्सा. परत एकदा लक्षात घ्या, एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये प्रोडक्टची जी एन्थाल्पी आहे, सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट इज लेसर दॅन सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट.
म्हणजे रिॲक्टंटची एंथॅल्पी जास्त असते एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये, आणि एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये प्रोडक्टची जी एंथॅल्पी आहे ती जास्त असते. एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये डेल्टा एच हा नेहमी काय असतो, निगेटिव्ह असतो. एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये डेल्टा एच हा कायम पॉझिटिव्ह असतो, हे लक्षात घ्या. प्रोडक्ट्स आर मोर स्टेबल दॅन रिॲक्टंट. एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट स्टेबल असतात आणि एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट जास्त स्टेबल असतात. त्याच्या खाली परत तुम्हाला इतर एक्झोथर्मिकच्या रिॲक्शनच्या एक्झाम्पल दिलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन. आता स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज द एन्थॅल्पी चेंज फॉर रिॲक्शन व्हेन ऑल द सबस्टन्स इन्व्हॉल्व इन देअर स्टँडर्ड स्टेट. आता जो काही केमिकल रिॲक्शन म्हणजे एन्थॅल्पीचा चेंज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि ते आपण कशाने दाखवतो, डेल्टा एच झिरोने आपण दाखवतो. इथं तुम्हाला दिलेले. नेक्स्ट पॉईंट, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आता आपल्याला बघायचं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अ कंपाउंड इज डिफाइंड ॲज द एन्थॅल्पी चेंज दॅट टेक्स प्लेस व्हेन 1 mole of pure compound under the standard condition is formed its constituent element which is in their standard state. आता एक जर केमिकल रिॲक्शन कन्सिडर केले आपण तर त्या केमिकल रिॲक्शनमध्ये जे काय चेंज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. किंवा जी काय केमिकल रिॲक्शन फॉर्म होताना जे काही चेंजेस होणार आहेत त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय असणार आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आता स्टँडर्ड एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे जर तुम्हाला एक एक्झाम्पल दिले, ए प्लस बी बी प्लस सी सी प्लस डी डी. ए आणि बी बी हे काय आहेत, रिॲक्टंट आहेत. सी आणि डी काय आहेत, प्रोडक्ट आहेत. आता जर त्याची तुम्हाला स्टँडर्ड एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्ही स्टँडर्ड एन्थॅल्पी कशी करणार आहेत, सम ऑफ एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस सम ऑफ एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. म्हणजे जर तुम्हाला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्ही कॅल्क्युलेट कशी करणार आहे, सम ऑफ एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस सम ऑफ एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट. प्रोडक्टची एन्थॅल्पी मायनस रिॲक्टंटची एन्थॅल्पी. सम ऑफ प्रोडक्ट एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस सम ऑफ एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट. आता परत प्रोडक्ट कोण आहेत इथं ह्या रिॲक्शनमध्ये, सी आणि डी आहेत. त्यामुळे ह्या इक्वेशनमध्ये आपण काय टाकणार, सम ऑफ एन्थॅल्पी ऑफ सी प्लस एन्थॅल्पी ऑफ डी मायनस एन्थॅल्पी ऑफ ए मायनस एन्थॅल्पी ऑफ बी. हे आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बॉन्ड एन्थॅल्पी. आता बॉन्ड एन्थॅल्पीची डेफिनेशन तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये मागच्या वर्षी झालेले. The amount of energy required to break a particular covalent bond in 1 mole of gaseous molecule to produce gaseous atom or radical is called bond enthalpy. 1 mole of covalent bond break करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहे, बॉन्ड एन्थॅल्पी म्हणणार आहे. आता इथे तुम्हाला कोव्हॅलेंट बॉन्ड H2 मध्ये कुठला बॉन्ड असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड. मग हा H2 मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी काही एनर्जी लागणार आहे त्याला आपण म्हणणार आहे बॉन्ड एन्थॅल्पी. H2चं कन्व्हर्जन H2 हायड्रोजन ॲटममध्ये झालेलं आहे. नेक्स्ट आणि महत्त्वाचा रूल बघायचा आपल्याला, हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट ऑफ समेशन. हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट ऑफ समेशन. त्याचं स्टेटमेंट सिंपल आहे, द एन्थॅल्पी चेंज फॉर रिॲक्शन इज द सेम वेदर द रिॲक्शन टेक्स प्लेस इन वन स्टेप ऑर सिरीज ऑफ स्टेप. आता एखाद्या रिॲक्शनसाठी जी काय लागणारी एन्थॅल्पी आहे ती सेमच असते. कधी जर ती रिॲक्शन तुम्ही एका स्टेपमध्ये करा किंवा ती नंबर ऑफ स्टेपमध्ये रिॲक्शन करा, त्यासाठी लागणारी जी काही एन्थॅल्पी आहे ती काय असणार आहे, सेमच असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक रिॲक्शन कन्सिडर करूया, ए इट गिव्ह सी
आता ह्याच्यासाठी रिएक्शन जी काय एंथॅल्पी लागणार आहे ते आपण डेल्टा एच कन्सिडर केली किंवा डेल्टा H1 कन्सिडर केली 8 गिव्स सीसाठी. आणि हीच रिएक्शन जर आपण अशी केली 8 गिव्स बी आणि बी गिव्स सी, आपण रिएक्शनमध्ये काय चेंज केलं का आपल्याला प्रोडक्ट कुठला मिळाला आहे, ए पासून सी मिळाला आहे. एका कंडिशनला आपण ती रिएक्शन 1 स्टेपमध्ये केली, दुसऱ्या कंडिशनमध्ये ती रिएक्शन 2 स्टेपमध्ये केली. पण त्यासाठी जी काय लागणार आहे एंथॅल्पी ती काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे ती केवढी असणार आहे, ह्याची जी एंथॅल्पी आहे जर डेल्टा H1 असेल तर ह्या दोघांची एंथॅल्पी सुद्धा डेल्टा H1 एवढीच असणार आहे. त्यामुळे आपण काय लिहू शकतो, डेल्टा H1 इज इक्वल टू डेल्टा H2 प्लस H3. किंवा तुम्हाला दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर तिथे एक आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया, फॉर्मेशन ऑफ CO2चं एक्झाम्पल कन्सिडर करूया. पहिल्या स्टेपमध्ये आपण कार्बन डायऑक्साईड, कार्बनपासून कार्बनचं डायरेक्ट O2 बरोबर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला CO2 मिळते. त्यासाठी लागणारी जी एंथॅल्पी आहे ती किती आहे, -394 किलो जूल आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये, दुसऱ्या कंडिशनमध्ये आपण काय केलं, पहिल्यांदा एक कार्बन घेतला, त्याचं 1/2 O2 बरोबर रिएक्शन केली तर आपल्याला CO मिळाला. आणि त्या COचं परत O2 बरोबर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला CO2 मिळाला. आता ह्यात किती स्टेप इन्व्हॉल्व आहेत, 2 स्टेप इन्व्हॉल्व आहेत CO2 फॉर्मेशनमध्ये. पहिल्या स्टेपला -83 किलो जूल एनर्जी लागली आणि दुसऱ्या स्टेपला -311 किलो जूल एनर्जी लागली. आपण जर ह्या दोघांची बेरीज केली तर किती येते, -394 येते. म्हणजे आपण एका स्टेपमध्ये रिएक्शन केली काय किंवा 2 स्टेपमध्ये कार्बन डायऑक्साईडची रिएक्शन केली काय, दोन्हीसाठी आपल्याला एंथॅल्पी किती लागलेले, -394 किलो जूलच एवढीच एंथॅल्पी लागलेली आहे. म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही रिएक्शन एका स्टेपमध्ये करा किंवा सिरीज ऑफ स्टेपमध्ये करा, त्यासाठी जी काय लागणारी एंथॅल्पी ती काय असते, सेम असते. तेच आपल्याला स्टेटमेंट दिले, द एंथॅल्पी चेंज फॉर रिएक्शन इज द सेम वेदर द रिएक्शन टेक्स प्लेस इन 1 स्टेप और सिरीज ऑफ स्टेप. तुम्ही 1 स्टेपमध्ये रिएक्शन करा किंवा सिरीज ऑफ स्टेपमध्ये रिएक्शन करा, त्यासाठी जी काय लागणारी एंथॅल्पी ती काय असणार आहे, सेमच असणार आहे. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला, स्पॉन्टेनियस प्रोसेस अँड नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता सिंपल आहे, द प्रोसेस दॅट प्लेस ऑन इट्स ओन ऑकवर्ड विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स इज कॉल्ड स्पॉन्टेनियस प्रोसेस. जी प्रोसेस स्वतःची स्वतः रन होते, त्याला कुठलाही बाहेरून इन्फ्लुअन्स द्यायला लागत नाही, त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, स्पॉन्टेनियस प्रोसेस. जी स्वतःची स्वतः रन होते, स्पॉन्टेनियसली रन होते, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, स्पॉन्टेनियस प्रोसेस. द प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इट्स ओन ऑकवर्ड विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स. बाहेरनं कुठलाही त्याला एक्सटर्नल सोर्स प्रोव्हाइड करायला लागत नाही त्या प्रोसेसला रन होण्यासाठी, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, स्पॉन्टेनियस प्रोसेस. आणि ज्या प्रोसेसला रन करण्यासाठी बाहेरून एक्सटर्नल इन्फ्लुअन्स द्यायला लागतो त्या प्रोसेसला आपण म्हणतो नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता ह्या ज्या स्पॉन्टेनियस प्रोसेस त्या कुठल्या असणार आहेत, स्पॉन्टेनियस प्रोसेस सगळ्या ज्या नॅचरल प्रोसेस आहेत त्या सगळ्या कुठल्या कशा प्रोसेस असणार आहेत, स्पॉन्टेनियस प्रोसेस असणार आहेत. आता त्याचे एक्झाम्पल तुम्हाला दिले, द फ्लो ऑफ गॅस फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. आता गॅस ॲटोमॅटिकली फ्लो होतो हायर प्रेशरपासून लोअर प्रेशरकडे, त्याला कुठलाही बाहेरचा एक्सटर्नल इन्फ्लुअन्स द्यायला लागतो का. हीट फ्लो फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी, हीट नेहमी हॉट बॉडी करून कोल्ड बॉडीकडे फ्लो होते, तिथे कुठला एक्सटर्नल इन्फ्लुअन्स द्यायला लागतो का, मग ती प्रोसेस कुठली असणार आहे, स्पॉन्टेनियस प्रोसेस. फ्लो ऑफ वॉटर, तुम्ही वॉटरचा फ्लो बघितला कुठं नसतो, तो हायर लेवलकडून लोअर लेअरकडे, तिथं कुठलाही बाहेरचा एक्सटर्नल इन्फ्लुअन्स द्यायला लागतो का, नाही. केमिकल रिएक्शनच्या बाबतीत बघायचं झालं तर डिझॉल्युशन ऑफ KCl इन वॉटर, KCl जर वॉटरमध्ये टाकलं तर ते ॲटोमॅटिकली डिझॉल्व होतं, तर ती कुठली रिएक्शन आहे, स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. तिला कुठला एक्सटर्नल इन्फ्लुअन्स द्यायला लागतो का आपल्याला, नाही द्यायला लागत. मग ज्या प्रोसेस स्वतःच्या स्वतः रन होतात त्याला कुठलाही एक्सटर्नल इन्फ्लुअन्स द्यायला लागत नाही, त्याला काय म्हणतो आपण, स्पॉन्टेनियस प्रोसेस. त्यासाठी क्रायटेरिया दिला आहे स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी, स्पॉन्टेनियस प्रोसेस चेंज इन 1 वे ऑर युनिडायरेक्शनल. आता ह्या प्रोसेस सगळ्या काय असणार आहेत, युनिडायरेक्शनल असणार आहेत. स्पॉन्टेनियस चेंज टाइम इज नो फॅक्टर. स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी टाइम हा फॅक्टर नसतो. स्पॉन्टेनियस प्रोसेस इज कंटिन्यूइंग टिल द सिस्टीम अटेन द इक्विलिब्रियम स्टेट. ती इक्विलिब्रियम स्टेटला जाईपर्यंत कंटिन्यू स्वतः ऑकर होत असते. वन सिस्टीम इन इक्विलिब्रियम इट डज नॉट अंडरगो एनी फर्दर स्पॉन्टेनियस चेंज. एकदा ती इक्विलिब्रियम स्टेजला गेली की तिच्यात परत कोणताही चेंज होत नाही. हे आपण बघितले स्पॉन्टेनियस प्रोसेस. आणि लास्ट पॉईंट आहे एंट्रॉपी. आता एंट्रॉपी म्हणजे काय, हा एक नवीन पॉईंट आहे तुम्हाला. एंट्रॉपी मीन्स द डिग्री ऑफ डिसऑर्डरनेस ऑर रँडमनेस. एखाद्या गोष्टीतला रँडमनेस किंवा डिसऑर्डरनेस जर मोजायचं असेल तर आपण त्याला काय म्हणतो, त्या मोजायच्या
सिस्टीमला आपण काय म्हणतो एंट्रॉपी. द थर्मोडायनेमिक प्रॉपर्टीज विच मेजर्स द मोलिक्युलर डिसऑर्डर ऑर रँडमनेस. एखाद्या मोलिक्युलमधला डिसऑर्डरनेस किंवा रँडमनेस मोजायची जी प्रॉपर्टी त्याला आपण काय म्हणणार आहे एंट्रॉपी. आता इथं तुम्हाला दिलं आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. सॉलिडमधले पार्टिकल्स काय आहेत वेल अरेंज्ड आहेत, म्हणजे त्याच्यात कुठली डिसऑर्डरनेस आहे का नाही. लिक्विडमध्ये थोडेसे लांब लांब आहेत म्हणजे त्याच्यात डिसऑर्डरनेस आहे, आणि गॅसेसमध्ये ते खूपच लांब आहेत. मग एंट्रोपी सगळ्यात जास्त कशाची असणार आहे गॅसेसची असणार आहे, आणि सगळ्यात कमी कशाची असणार आहे सॉलिडची. कारण रँडमनेस मिळतो, डिसऑर्डरनेस मोजतोय आपण, त्याच्यातला विस्कळीतपणा आपण मोजतोय. मग ती जी विस्कळीतपणा किंवा रँडमनेस मोजायची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण म्हणतो एंट्रोपी. डेफिनेशन काय एंट्रोपीची, द थर्मोडायनेमिक प्रॉपर्टी विच मेजर्स द मोलिक्युलर डिसऑर्डरनेस ऑर रँडमनेस इज कॉल्ड एंट्रोपी. आता एंट्रोपी आपण रिप्रेझेंट करतो एसनी. आता चेंज इन एंट्रोपी जर आपल्याला मोजायचं असेल तर त्यासाठी डेफिनेशन आहे, द एंट्रोपी चेंज ऑफ सिस्टीम इज प्रोसेस इज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर इन रिव्हर्स मॅनर टू द टेम्परेचर ॲट दॅट हीट ट्रान्सफर. म्हणजे जर आपल्याला एखाद्याचे चेंज इन एंट्रोपी मोजायचं असेल, डेल्टा एस मोजायचं असेल, तर त्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याला क्यू रिव्हर्स डिवायडेड बाय टी. म्हणजे त्याची डेफिनेशन काय आहे, चेंज इन एंट्रोपी इज डिफाइंड ॲज quantity of heat supply in reverse manners divided by T. Q reverse divided by T. आणि त्याचं युनिट असणार आहे जूल पर केल्विन. याचा युनिट काय असणार आहे चेंज इन एंथॅल्पीचं जूल पर केल्विन और जूल पर मोल पर केल्विन और कॅलरी पर केल्विन और कॅलरी पर मोल पर केल्विन. ठीक आहे.